नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत की कशा पद्धतीने तुम्ही येणाऱ्या 3 दिवसांमध्ये केमिस्ट्रीमध्ये अजूनसुद्धा 70 पैकी 70 किंवा चांगले स्कोअर कशा पद्धतीने करू शकतात। तर आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, तुम्ही त्या 100% फॉलो करा आणि येणाऱ्या काळामध्ये चांगलेच मार्क्स तुम्हाला मिळणार याची गॅरंटी आपण घेऊया। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे जवळपास 16 चॅप्टर्स आहेत केमिस्ट्रीचा अभ्यास करण्यासाठी। एक आहे सॉलिड स्टेट सोल्यूशन, ह्या प्रकारे आपल्याकडे 16च्या 16 चॅप्टर्स आहेत। तर तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, सर कुठला चॅप्टर पहिले करू आम्ही? विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 16 चॅप्टर जे आहेत ते सर्वच्या सर्व चॅप्टर्स महत्त्वाचे, परंतु तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो। आता बघा, लक्ष द्या सर, अजून पण 70 पैकी 70 मार्क्स मिळू शकतं का? हो, मिळू शकतात। आता लक्ष द्या। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे काही रिमेंबरिंग पार्ट आहे, म्हणजे केमिस्ट्रीमध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला पाठ कराव्या लागतात, ठीक आहे। आता ह्या पाठ करणाऱ्या गोष्टी मी आता इथं क्लासिफाय केल्या अनेक गोष्टींना। काही गोष्टी आहेत ज्यांना आपल्याला पाठ करावे लागणार, काही गोष्टी रिॲक्शन्स आहे, रिॲक्शन पण आपल्याला लक्षात ठेवावे लागणार, काही प्रॉब्लेम्स असतात ज्यांना आपल्याला सॉल्व करावा लागतो, आणि थेरी। अशा पद्धतीने 4 प्रकारच्या गोष्टी आपल्याला पूर्ण केमिस्ट्रीचा अभ्यास करताना विचार करावा लागतो। आता रिमेंबरिंग पार्ट जो पाठ करायचा असतो, तुम्हाला सर्वात पहिले आता फोकस करायचा आहे त्या गोष्टीवर जो तुम्हाला पाठ करण्याचा वेळ किंवा पाठ करण्याचा पार्ट आहे। का सर असं? कारण की रिमेंबरिंग पार्ट करण्याच्या ज्या गोष्टी आणि रिॲक्शन्स या जर का तुम्ही एक्झामच्या 4 तास अगोदर, एक्झामच्या 1 दिवस अगोदर केला तर या गोष्टी तुमच्या लक्षात राहणार नाही, ही रिॲलिटी आहे। मग तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला सर्वात पहिले पाठ करण्याच्या गोष्टी आणि रिॲक्शन्स यांच्यावर भर द्यायचा आहे, ठीक आहे। यांच्यावर भर देऊन तुम्हाला पटकन त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। त्याच्यानंतर येते गोष्ट, आता अनेक विद्यार्थी मी बघतो की जे प्रॉब्लेम्सच करत नाही आणि डेरिवेशन्सच करत नाही, प्रॉब्लेम्स आणि डेरिवेशन्स त्या ऑप्शनला टाकतात। विद्यार्थी मित्रांनो, डेरिवेशन्स आणि प्रॉब्लेमसारखा सोपा घटक कुठला नाही आहे। तुम्हाला प्रॉब्लेम्समध्ये काय करायचं असतं, फक्त एक प्रश्न वाचायचा असतो, काय व्हॅल्यू दिली ते बघायची असते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मॅथ्स लावून सॉल्व करायचा असतो। एवढ्या सोप्या गोष्टीला तुम्ही स्किप करणार तर कसं होणार? ही गोष्ट स्किप करायची नाही। डेरिवेशन, आता आपण एक आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे, त्याच्यामध्ये मी ऑलमोस्ट सर्व डेरिवेशन्स कव्हर केले। इतक्या सोप्या पद्धतीने डेरिवेशन्स, त्याचे फॉर्म्युलेस तुम्हाला सांगितले। ते डेरिवेशन जवळ आता विचार केला तर प्रॉब्लेम्स 2 ते 3 येणार, डेरिवेशन 1 ते 2 येणार। आता यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स आणि डेरिवेशन्समध्ये जवळपास 10 ते 15 मार्क्स आपला ते कन्सिडर करतोय, ते 10 ते 15 मार्क्स देत आहे म्हटल्यावर कशाला सोडायचं आहे, ठीक आहे। मग माझ्या स्ट्रॅटेजीनुसार किंवा आपल्याला जी स्ट्रॅटेजी यूज करायची त्याच्यामध्ये सर्वात प्रथम पाठ करणाऱ्या गोष्टी आणि रिॲक्शन्स या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे। आता रिॲक्शनसाठी तुम्ही एक आपला व्हिडिओ बघू शकता, त्याच्यामध्ये देखील आपण सर्व रिॲक्शन्स कसं लक्षात ठेवायच्या ते सांगितलं आहे। सर्व रिॲक्शन्स एका व्हिडिओमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे। आता आपण येणाऱ्या काळामध्ये प्रॉब्लेम्सवर आणि रिॲक्शन्सच्या क्वेश्चन्सवर एक व्हिडिओ घेऊन येणार आहे, ज्याच्यामध्ये आपण सर्व गोष्टी कव्हर करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला एकच गोष्ट फॉलो करायची आहे की या 16 चॅप्टर्सपैकी रिॲक्शन्स फक्त कुठल्या चॅप्टर्समध्ये, हॅलोजन डेरिव्हेटिव्हपासून तर अमाइन्सपर्यंत ह्या 4 चॅप्टर्समध्ये फक्त रिॲक्शन्स आहेत, तेवढ्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे। आणि कुठल्या लक्षात ठेवायच्या त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे, चॅनलवर तुम्ही बघू शकता, वन शॉट ऑल केमिकल रिॲक्शन्समध्ये। त्याच्यानंतर प्रॉब्लेमचा विचार केला तर 1 पासून 6 पर्यंतचे जे चॅप्टर्स आहेत त्यांच्यामध्ये मुख्य प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स तुम्हाला करायचे। त्याच्यानंतर थेरॉटिकल गोष्टींचा विचार केला तर थेरॉटिकल गोष्टी प्रत्येक याच्यामध्ये, प्रत्येक चॅप्टरमध्ये। आता अनेक विद्यार्थी काय करणार, हे 3 चॅप्टर सोडून देणार, परंतु यांना माहिती नाही की 16व्या चॅप्टरमध्ये ग्रीन केमिस्ट्रीमध्ये एकच प्रश्न सारखा विचारला जातो, पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी, ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन, त्याचे प्रिन्सिपल्स, या 2-3 गोष्टी प्रत्येक चॅप्टरच्या तुम्हाला करत जायचं आहे। बायोमॉलिक्युल्समध्ये ग्लुकोज विचारला जातो, ग्लुकोजचा फॉर्म्युला विचारला जातो, डेक्स्ट्रोफॉर्म, लिओफॉर्म या सोप्या गोष्टी विचारल्या जाणार। पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये पॉलिमरचं क्लासिफिकेशन विचारलं जातं। या सोप्या गोष्टी तर बिलकुल स्किप तुम्हाला करायच्या नाही आहे।
तर आता अशा पद्धतीने तुम्ही सर्वात प्रथम काय करणार, तुम्ही सर्वात प्रथम लक्षात ठेवण्याच्या गोष्टी करणार, त्याच्यानंतर रिॲक्शन्स करणार, त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स करणार आणि त्याच्यानंतर तुम्ही राहिलेल्या वेळामध्ये या सोप्या गोष्टी पटकन कव्हर करून टाकणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजची तारीख 25, उद्याची तारीख 26, 27 आणि 28 आणि 29. आपलं युद्ध 29 तारखेला आपला केमिस्ट्रीचा पेपर आहे. आता बघा, 27 तारखेला फिजिक्सचा पेपर मला मान्य आहे. तुम्हाला काय करायचं आहे की 25 तारखेला आजच्या दिवशी तुम्हाला जवळपास 40% वेळ तुम्हाला केमिस्ट्रीला द्यायचा आहे. उद्याच्या दिवशी तुम्हाला फक्त 10% वेळ केमिस्ट्रीला द्यायचा आहे. उरलेला सर्व वेळ तुम्ही फिजिक्सला देणार आहे. आणि 28 तारखेला तर तुम्हाला 1000% वेळ आपल्या केमिस्ट्रीला द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने ह्या राहिलेल्या वेळामध्ये तुम्ही तुमच्यानुसार बघा, कारण की कोणी तुम्हाला तुमचं शेड्यूल कधीच सांगू शकत नाही. कारण की आपले प्रॉब्लेम्स, आपला वेळ आपल्यालाच नियोजन करता यायला हवा. कोणी कितीही व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही असं करा तसं करा, त्याचा काही उपयोग होत नाही. मी तुम्हाला फक्त एवढं सांगितलं की तुमच्याकडे एवढा वेळ अशा पद्धतीने करायचं आहे, ते तुम्ही मॅनेज करायचं, कसं होणार कसं नाही. मला एवढंच सांगायचं आहे. वेळ अजून पण गेली नाही आहे. अभ्यास आपण अजून पण चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि 1 नंबर मार्क्स आणू शकतो आपण. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास करा आणि चांगला स्कोअर करा, एवढंच मी तुम्हाला सांगणार.